बंदच पडलं. मागच्या वेळेला 1-1 कोटी रुपयाच्या काहीतरी 37 गाड्या तुम्ही आणल्या, त्यातल्या मला वाटतं 16 की 17 गाड्या आता भंगारामध्ये विकायला काढलेल्या आहेत. आणि मुंबईमध्ये आशिया प्रायव्हेटायझेशन करायला दिलंय त्याच्यामध्ये. आणि म्हणून आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वस्त बस सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची जी शिक्षण सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून देशामधून येणारा रुग्ण हा मुंबईमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तरी त्याला मुंबई महानगरपालिका सेवा देते. आणि मगाशी राजनजी विचारे 4-4 वेळा सांगत होते की त्या घोडबंदर रोडला 18 माणसं मेली. 18 माणसं मेली. दुसरा त्यांनी मुद्दा मांडला, ते कोणतरी सदग्रस्त होते की गेल्या मंगळवारी आयुक्तांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी हॉस्पिटलमध्ये लक्ष दिलं नाही. 2 माणसं काहीतरी अविनाश मेली, 2 माणसं काहीतरी मेली. आणि म्हणून एका बाजूला मुंबई महानगरपालिका आणि दुसऱ्या बाजूला ठाणे महानगरपालिका. ही ठाणे नगर महानगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना स्थापन झाल्यानंतर जर पहिली कोणती नगरपालिका ताब्यात आली असेल शिवसेनेच्या, तरी ठाणे नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये आलेली आहे. हे सगळे महायुतीचे नेते, महाविकास आघाडीचे, युतीचे नाही, युती काढून टाकली. महाविकास आघाडीचे नेते एका ठिकाणी व्यासपीठावर आले. हे व्यासपीठावर सत्य करता आलेले नाहीत, तर शेवटी भ्रष्टाचारापासून या ठाणे महानगरपालिकेला वाचवली पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पाडण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय. हे आमचं कर्तव्य आहे. मी या ठिकाणी सांगणार आहे सौरभ राव यांना, कमिशनर म्हणून तुम्हाला खूप मोठे अधिकार असतात. तुमच्या बदल्या तसा विचार केला तर कॉर्पोरेशनच्या हातामध्ये नसतात, साध्या मंत्र्याच्या हातामध्ये देखील नसतात. तुम्ही जर प्रामाणिक असाल तर महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची अनेकांना गरज आहे. तुम्ही खरोखर प्रामाणिक असाल, कारण प्रत्येक जण तुमचं कौतुक करत होता. मला असं वाटतं की तुमच्या कौतुकाबद्दल मला ह्या कमिशनरचा संशय येतोय. मला संशय येतोय. अरे माझा भाव, दर्या माझा भाव, असं काहीतरी करत असावा. तुम्ही गेलात तरी तुमच्याशी गोड, सत्ताधारी गेले तरी सत्ताधाऱ्यांचं गोड, तुमच्याशी गोड दिवसा आणि रात्री गोड त्यांच्याकडे. असं काय होत नाही ना? असं काय होत असेल तर बघा. आणि म्हणून मी कमिशनरला सांगतोय केवळ आम्ही तुम्हाला भेटायला आलो नाही, केवळ आम्ही तुमच्या हातामध्ये निवेदन झालं म्हणजे आमचं काम संपलं नाही. जर कायद्याच्या पाठीमागे उभं राहिलात नाही, भ्रष्टाचाराला उकडून काढण्याकरता आपली कारकीर्द जर पणाला लावलीत नाही, अनधिकृत बांधकामं तोडण्याकरता म्हणून रस्त्यावर उतरलात नाही, लोकांना वेळच्या वेळी पाणी मिळायला पाहिजे म्हणून दिवस रात्र जर काम केलं नाही, लोकांना व्यवस्थितपणे रुग्णसेवा मिळाली पाहिजे याकरता आपले अधिकार गाजवलेत नाही, तर येत्या विधानसभेच्या अधिवेशनमध्ये तुम्हाला रस्त्यावर उभा केल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सोडणार नाही. आता एक निर्णय तुम्ही चांगला घेतला. कोणतरी तो बोरशिया, कोण तो बोरशिया? सगळ्यांच्या तोंडात नाव पाटोळे बोरशे, आणि तो पवार कुठला? काय तो कुठला तरी पवार जेलमध्ये गेलाय. तो वसई विरारचा, पण तो पण कोणाच्या तरी अधिपत्याखालचाच होता ना, यांचाच आहे ना. मग चेन बरीच मोठी दिसते, सर्कल बरंच मोठा आहे बा. होय ना रे, जिकडे तिकडे भरपूर आहे. काय आहे हो तुमच्या ठाण्यातले ना. आणि म्हणून मी आता इथंच थांबायचा निर्णय करतो असं मला म्हणायचंय. वाजले बरेच. एकदा मूड मध्ये आलो तर बराच वेळ जाईल. आणि म्हणून मला या ठिकाणी कमिशनरला सांगायचंय, आमचा राजकीय भांडण जे काय असेल ते आम्ही करू. त्या भांडणाकरता तुमची आम्हाला मदतीची गरज नाही. पण अधिकार म्हणून, फक्त अधिकारी म्हणून त्या ठिकाणी हा पण चांगला आणि तो पण चांगला असलं कौतुक करून घेऊ नका. तर कायद्यानं काम केलं आमच्या कमिशनरने म्हणून चांगला म्हणायला मी येईन स्वतः, म्हणून सुद्धा मी येईन. पोलिसांना पण तेच सांगतोय, तुम्ही पोलीस आहात.
तुमच्या अंगावर खाकी वर्दी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे. तुमच्या अंगावर जर खाकी वर्दी नाही तर तुम्हाला कोण विचारतो. पण किमान स्वतःचा जमीर, स्वतःचा त्या ठिकाणी स्वाभिमान घाण ठेवला तरी चालेल, पण अंगावरच्या वर्दीची इब्रत राखण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. करावं लागेल. मान सन्मान प्रोटोकॉल हा राहिला पाहिजे, पण कायदा कानून सर्वांना सारखा असला पाहिजे. आणि आताच मी चर्चेमध्ये जितेंद्रजी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून दिली सर्वांच्या, ज्याचं कौतुक मगाशी कोणीतरी केलं की मी माझ्या नगरपालिका, आपण दोघे एकत्रच मंत्री म्हणून होतो, माझ्या कारकिर्दीमध्ये जो म्हणून मी कायदा केला, आम्ही जो कायदा केला त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये चूक झाली तर सर्वसामान्य माणसाला जबाबदार धरलं जायचं, त्याच्यावर कारवाई केली जायची. पण कायदा राबवणारा अधिकारी मात्र स्वतः चूक केला तो नामानिराळा राहायचा. त्यामुळं मी माझ्या कारकिर्दीमध्ये जी कायदे केले त्या सगळ्यामध्ये जर चूक झाली तर पहिली अधिकाऱ्यावर कारवाई करा, हा कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. आणि म्हणून अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की अनधिकृत बांधकाम जिथे कुठे असेल त्याची साध्या एखाद्या नागरिकानं तक्रार केली नगरपालिकेमध्ये, वार्ड ऑफिसरच्याकडे, तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या ऑफिसरच्याकडे साधी तक्रार केली, त्यांनी पोच घ्यावी. आणि तरी सुद्धा जर अनधिकृत बांधकाम झालं तर त्या अधिकाऱ्यांना त्या कायद्यामध्ये सस्पेंड करणं, डिसमिस करणं ही कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि ती कमिशनरनी मान्य केली, सर्वांच्या देखत मान्य केलेली आहे. घाबरायचं काही कारण नाही, भ्यायचं काही कारण नाही, आणि पैसे मोजायच्या भानगडीत सुद्धा काही पडू नका. सगळेच काही घाबरतात अशातला भाग नाही. मला काय करायचंय, मिळतंय ना, घेऊया. अरे असं जर म्हटलं असतं की मुंबई 105 हुतात्म्यांनी जर आपला हुतात्म्य पत्करलं नसतं तर मुंबई आपल्याला मिळाली असती काय रे. ते म्हणाले असते आम्ही कशाला मरू, या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेकांनी या मातीला हात लावला, वंदे मातरम म्हणाले, आणि आपल्या गळ्यामध्ये जर फास अडकवून जर ते हसत फासावर गेले नसते तर आपल्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं असतं का. जर पाणी पाहिजे असेल, विहीर खोदायची असेल तर ज्या ठिकाणी कुठेतरी खड्डा पडतो, पण दुसऱ्या ठिकाणी मात्र त्या मातीचा भराव ढीग होतोच होतो. त्यामुळे कुठेतरी तो खड्डा पडावाच लागतो, खड्डा पडावाच लागतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे सत्कर्म आहे, सत्कर्म आहे. भ्रष्टाचाराच्या पैशाला हात लावून, भीतीचं कारण सांगून त्यांच्याबरोबर जाण्याच्या ऐवजी प्रसंगी काही झालं तरी हरकत नाही, पण या भ्रष्टाचारांच्या बरोबर जाणार नाही, अशा प्रकारची शपथ तुम्ही घ्यायला हवी. काय या मंत्रिमंडळाची अवस्था आहे. एका मंत्र्याच्या पीएचे 156 एकर जमीन, तिच्या आईला 156 एकर, ती पण आंध्र प्रदेशमध्ये. ड्रायव्हरची 156 एकर. एक आमदार मंत्री टॉवेल लावून बसलाय गादीवर, हातात सिगारेट आणि बाजूला पैशाची बॅग उघडी. अरे तुझ्या घरातल्या बॅगेचा फोटो बाहेर कसा आला. म्हणजे घरातले पण ह्यांच्या चोरीला सामील नाही. वाल्या कोळीची गोष्ट माहिती आहे का नाही माहिती आहे तुम्हाला. ज्या वेळेला नारदाला मारायला वाल्या कोळी आला, या जुन्या गोष्टी आजी आजोबा आता घरी सांगत नाहीत, आमची आजी आजोबा सांगायचे. आता काय झालंय, मी एकटा, आम्ही दोघच आणि आपलं पोरग. म्हातारी झाली गावाला, होय ना का बायानो. आणि म्हणून त्या वेळेला सुद्धा नारदानं सांगितलं की मला मारायचं ते मार, पण तुझी एवढी माणसं मारतोय, त्याचं पाप करतोय, त्या पापाचे वाटेकरी तुझी मुलं बाळ आहेत का, बायको बिको आहे का, जरा बघून ये. नंतर वाल्या कोळी, नंतर तो वाल्याचा वाल्मिकी झाला. तो रडत आला. तो म्हणाला कोणी माझ्या पापामध्ये वाटी व्हायला तयार नाही. मला वाटतं ह्या मंत्र्याच्या गुगड्या बॅगेतल्या पैशा बाबतीत देखील संजयराव तसंच झालंय खासदार साहेब. हा पैसा उघडा कोणीतरी घरच्या माणसाने फोटो काढला, कोणी काढला तो मला माहिती आहे, तोही मला माहिती आहे. तो तसा तिच्या आईला आमच्या कोकणातला जो एक कोण तो, अरे कोण यायला ठाणेकर गारटले का रे, मला ऐकायला येत नाही.
उद्धव साहेब मला झोप येत नाही, उद्धव साहेब मला झोप येत नाही, मला त्रास होतो, मला त्रास होतो. माहिती आहे ना, त्या आईला झेंडू बामची मी ऍडव्हर्टाईज एवढी केली, मला रॉयल्टी मिळायला पाहिजे. माझा मित्र आहे जितेंद्र, आम्ही एकत्र होतो, मी अध्यक्ष आणि ते कार्याध्यक्ष, आमचं खूप चांगलं ट्युनिंग होतं. नव्हतं जितेंद्र? तेवढी रॉयल्टी दिली बघा जरा मला झेंडू बामची. हा रडायचं नाटक करतो आणि तोच परवांच्या दिवशी मातोश्रीवर बोलतो. अरे पक्ष सोडायची वेळ माझ्यावर पण आली होती. मी राष्ट्रवादी पण सोडली नाही, एकदा शिवसेना पण मी सोडली. राष्ट्रवादीबद्दल तर एक शब्द कधी बोललोच नाही आणि आयुष्यात कधी बोलणारच नाही. पण शिवसेना प्रमुख आणि शिवसेना बद्दल सुद्धा एक शब्द सुद्धा वेडा वाकडा मी माझ्या कारकिर्दीमध्ये कधी बोललेलो. कशा करता बोलायचं, का बोलायचं, कोण आम्ही, कोण होतो आम्ही? कुणीतरी आम्हाला हात दिला, आम्हाला मोठं केलं, त्याची जाण आणि जाणीव ठेवली पाहिजे. ठेवायला पाहिजे का नको? कालचं जरा माझं भाषण काढून बघा. आईला ते छमछम रामदास तो आहे ना, काय तो छमछम, हो पण तो बारवाला छमछम बायकांच्यावर पैसे उडवणार, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्यासारखे कोण जात असतील ते बायका नाचवायच्या, त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे? रामदास कदमान. बरं, रामदास कदम गृह राज्यमंत्री होता, म्हणतो 30 वर्षापूर्वीचा माझा बार आहे, म्हणजे 30 वर्ष हे छमछम चालू होतं. पोरगा काय म्हणतो, मी पण काय तो गृह राज्यमंत्री आहे. अरे स्वतःच्या आईच्या नावावर तुमचा बार आहे, स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुमचा बार आहे. या महाराष्ट्रामध्ये तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि तोंड डावण्याच्या लायकीचे तुम्ही नाहीत. आईच्या नावावरच्या बार मध्ये तुम्ही बाला नाचवता, तेथून पैसे कमवता आणि ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडानं तुम्ही मातोश्री बद्दल बोलता. खरं तर तुमच्या जीवा झडल्या पाहिजेत, त्यांचे तुकडे पडले पाहिजे. शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकीय भांडवल का? त्या पक्षाचे प्रमुख काय बोलले नाहीत? मला विचारायचं एकनाथराव शिंदेना, शिवसेना प्रमुखांच्या बद्दल अशा प्रकारचं भाष्य केल्यानंतर तुम्ही खरोखर जर शिवसेना प्रमुखांना मानणारे होतात, खरोखर जर तुम्ही शिवसेना प्रमुख तुमचे जर आदर्श होते, तर त्या रामदास कदमची जीभ का हसडलीत नाही? तुम्ही हसडायला पाहिजे होती का नाही? पण ते मात्र कुठं काही झालं नाही, कुठेही काय झालं नाही, कुठेही काय बोलले नाही. अरे बाळासाहेबांचा आदर्श, सगळ्या पक्षाचे लोक, आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही, आम्ही हिंदीच्या विरोधात नाही, पण ज्या वेळेला गुजरातला खुश करण्याकरता म्हणून, दिल्लीश्वरला खुश करण्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिलीपासून सक्तीची हिंदी करणार, त्यावेळेला सगळ्यांनी आपली तत्व बाजूला सारली आणि केवळ मराठी करता एकत्र आले. एकनाथराव, तुमचा पक्ष कुठं होता? तुमचा पक्ष होता कुठं? महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल तुम्हाला काही कळव नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त अमित शाह आणि काय ते नरेंद्र मोदी, जी हुजूर, आज्ञा हुजूर, जय आवाज पाहिजे तसा येत नाही रे. घाबरता काय रे? घाबरता? ठीक आहे. आणि म्हणून इथं स्वतःचा स्वाभिमान, सन्मान हा राखण्याचं काम करा. तुम्हाला पण आता घरी जायचंय, नेत्यांना पण घरी जायचंय. भाषण आता जास्त काही करत नाही. नको ना करू का? करू. पण मग मला राजनजी विचारे निवडणुकीला बोलवणार नाहीत. अहो जितेंद्रजी, पक्ष फुटल्यानंतर गेल्या त्या 2 वर्षाच्या कोजागिरीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली सभा घेण्याचं धाडस या ठाणेकरांनी दाखवलं आणि भाषण करण्याचं धाडस पहिलं भास्कर जाधवनी दाखवलं. होतात ना तुम्ही का नव्हतात? अन्यायाच्या विरोधात पेटलं पाहिजे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे,
हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, शाहूंचा महाराष्ट्र आहे, फुलेंचा महाराष्ट्र आहे, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या सगळ्यांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्याचे तुम्ही वारसदार आहात, त्याचे वारसदार आहात. आणि म्हणून त्या वारसाच्या वारसदार म्हणून त्यांच्या विचारांच्या बरोबर कायम राहा. या अन्याय बिन्यायाचा आम्हाला काही त्रास होत नाही. मी माझं कधीच आयुष्यामध्ये सांगत नाही, आम्हाला त्रास होत नाही. पहिल्या दिवशी माझं घर जाळायचा प्रयत्न केला. घरामध्ये माझी पत्नी, माझी सून, माझा मुलगा आणि 2 वर्षाचं त्यांचं लहान बाळ. टाकले बॉम्ब, पेट्रोल बॉम्ब घरावर, आग लावायचा प्रयत्न केला. बोललो नाही काय? मीच जर बोललो, कारण लढाई मी लढतोय. जर सरदारच आपली दुःख सांगायला लागला तर सैन्य बाजूला पळेल. मी सांगत बसलो नाही. किती चौकशा लागल्या, किती चौकशा लागल्या. त्यानंतर 2 वेळा हल्ले करायचा प्रयत्न झाला. एकदा सिंधुदुर्गामध्ये देखील झाला, पण तिच्या आईला ह्यांच्या बापाला घाबरल तर भास्कर जाधव कसला. मी कोण नाही, मी एक सामान्य माणूस आहे, सामान्य माणूस आहे. पण माझी बाजू सत्याची आहे आणि तुम्ही पाठीशी आहात.